अरे, एक मिनिट थांबा. तुम्ही आता व्हिडिओ बघताय ना, मोबाईल चार्जर लावला आहे का? घरात पंखा चालू आहे का? ती वीज कुठून येते? कधी विचार केला आहे का? दर महिन्याला वीज बिल येतं, पैसे भरतो आणि पुढे जातो. पण आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी ऐकल्यावर तुम्ही म्हणाल, अरे हे तर आपल्यालाही करता येईल. त्या घरावर बघा, सोलर पॅनल आहेत आणि आता त्या घरात जी वीज वापरली जाते ती सूर्यापासून येते. वीज कंपनीचं बिल जवळजवळ शून्य. हेच आहे इनग्रीड सोलर प्लांट. आणि आज आपण हे अगदी सुरुवातीपासून समजून घेणार आहोत. कुठलाही टेक्निकल बॅकग्राऊंड नसला तरी चालेल. तर बसा आरामात, सुरू करूया. आधी एक साधा प्रश्न विचारतो. तुमच्या घरात वीज कशी येते? वीज कंपनी आहे, त्याचे खांब आहेत, तारा आहेत आणि त्यातून वीज येते. या सगळ्या जाड्याला म्हणतात ग्रीड. आता इनग्रीड सोलर म्हणजे तुमचे स्वतःचे सोलर पॅनल याच ग्रीडशी जोडलेले असतात. म्हणजेच तुम्ही फक्त वीज देणारे नाही राहत, तुम्ही वीज तयार करणारे पण होतात. आता तुम्ही म्हणाल, मग ऑफ ग्रीड सोलर वेगळं का? हो, नक्कीच. ऑफ ग्रीड म्हणजे तुम्ही ग्रीडशी अजिबात जोडलेले नाही. मोठ्या बॅटरीमध्ये वीज साठवता, पण इनग्रीडमध्ये ग्रीड हाच तुमचा बॅकअप आहे. दिवसा सूर्य आणि तेव्हा पॅनल काम करतात. रात्री किंवा ढगाळ दिवशी ग्रीड काम करतो. हे एखाद्या चांगल्या भागीदारासारखं होते. दोघे मिळून काम करतात, एकट्याने नाही. आणि हे सिस्टम फक्त एका घरापुरतंच नाही, एका छोट्या टेरेसपासून ते शेकडो एकरच्या सोलर फार्मपर्यंत तत्व एकच आहे. चला आता आत डोकूया, यात असं तरी काय. बरं, एक गोष्ट सांगतो. हे ऐकायला कितीही टेक्निकल वाटलं तरी समजायला अगदी सोपं आहे. चला एक एक बघूया. सोलर पॅनल हे तुम्ही छतावर बघतो ते सिलिकॉनपासून बनलेले असतात आणि सूर्यप्रकाश पडला की वीज तयार करतात. एकदम साधं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ते DC वीज तयार करतात, म्हणजेच डायरेक्ट करंट. इन्व्हर्टर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता तुमचं घर चालतं ACवर, म्हणजेच अल्टरनेटिंग करंटवर, पण पॅनल देतात DC म्हणजेच डायरेक्ट करंट. मग काय करायचं? इथे येतो इन्व्हर्टर. हा DCला ACमध्ये बदलतो. म्हणजेच जसं हिंदीमध्ये बोललेलं मराठीमध्ये ट्रान्सलेट करणं, तसंच काम इन्व्हर्टर करतो. माउंटिंग स्ट्रक्चर. पॅनल छतावर ठेवायचे कसे? त्यासाठी असतात माउंटिंग स्ट्रक्चर. हे फक्त फ्रेम नाहीत, पॅनलला योग्य कोनात ठेवतात, जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळेल आणि वादळ पाऊस सहन होईल. नेट मीटर. याचा थेट पैशांशी संबंध आहे. हा मीटर दोन्ही बाजूंनी वीज मोजतो. तुम्ही ग्रीडमधून किती वीज घेतली आणि तुम्ही ग्रीडला किती वीज दिली, हाच मीटर नंतर तुमचं बिल कमी करतो किंवा काही वेळा उलट पैसेही मिळवून देतो. आणि लास्ट आहे ग्रीड कनेक्शन. या सगळ्याला ग्रीडशी जोडणारी यंत्रणा, वायरिंग, सेफ्टी स्विचेस आणि वीज कंपनीशी कम्युनिकेट करणारे उपकरणे. बस एवढंच आहे सिस्टम. साधं आहे ना? आता मजेशीर भाग. एक सगळं प्रत्यक्षात कसं घडतं? कल्पना करा, एक सोमवारची सकाळ. तुम्ही घरी आहात, सूर्य चांगला आहे. सूर्य उगवतो, पॅनल जागे झाले. सूर्यकिरण पॅनलवर पडले की आतल्या सिलिकॉन पेशी एक्साइटेड होतात आणि DC तयार होते. हे घड्याळाला बॅटरी लावल्यासारखं आहे. सूर्यप्रकाश म्हणजेच बॅटरी, पॅनल म्हणजे घड्याळ. इन्व्हर्टर ट्रान्सलेट करतो. ती DC वीज लगेच इन्व्हर्टरकडे जाते. तो तिला ACमध्ये बदलतो आणि ती तुमच्या घरात वापरण्यायोग्य होते. तुमचं घर सोलरवर चालतं. आता तुमचा पंखा, फ्रीज, TV, मोबाईल चार्जर सगळं त्या सोलर विजेवर चालते. वीज कंपनीला एकही पैसा नाही. दादा वीज कुठे जाते? आता खरी मजा. दुपारी तुम्ही ऑफिसला गेलात, घरात कुणी नाही, पण सूर्य मात्र जोमाने चमकतोय. पॅनल वीज तयार करताय, पण वापरायला कुणी नाही. मग काय होते? ती वीज ग्रीडला जाते आणि तुमचा मीटर उलट फिरतो. म्हणजेच तुमचे बिल कमी होत जातं. हे म्हणजेच बँकेचे पैसे ठेवल्यासारखंच आहे. गरज असेल तेव्हा काढाल. रात्री झाली, ग्रीड सांभाळतो. सूर्य मावळला, पॅनल बंद झालं. आता ग्रीड तुम्हाला वीज देतो, पण दिवसभर तुम्ही जेवढं ग्रीडला दिलं त्यातून ते वजा होतं. आता एका ओळीत सांगायचं तर, दिवसा तुम्ही वीज बँकेत ठेवता, रात्री काढता. बँक म्हणजेच ग्रीड आहे. एकदम सोपं आहे ना? आता बोलूया त्या गोष्टीबद्दल ज्यासाठी लोक सोलरकडे वळतात. पहिली गोष्ट, वीज बिल कमी, खूप कमी. समजा तुमचं आत्ता वीज बिल 3 आणि 4 हजार रुपये येत असेल. सोलर लावल्यावर ते जवळजवळ 0 रुपये येतं. वर्षाला 30 ते 40 हजार रुपये वाचतात.
फायदा दुसरा, नेट मीटरिंग. वीज कंपनी तुम्हाला पैसे देते. हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. होय, तुम्ही वीज कंपनीला वीज विकू शकता. उन्हाळ्यात जास्त सूर्य असतो, जास्त वीज तयार होते, जास्त क्रेडिट जमतं. हिवाळ्यात ते क्रेडिट वापरतो. वर्षाच्या शेवटी बिल बघितलंय तर अनेकदा शून्य असतं किंवा कंपनीत तुम्हाला पैसे देते. पर्यावरणासाठी भरपूर फायदेशीर. तुमच्या छतावरचे पॅनल वर्षाला एखाद्या मोठ्या झाडा इतका CO2 वाचवतात. हे छोटं वाटतं, पण लाखो घरांनी केलं तर प्रचंड फरक पडतो. फायदा चौथा, एकदा लावलं की 25 वर्ष निश्चित. कोणते फिरणारे भाग नाहीत, कुठे तेल घासायला नको, इंजिन बदलायला नको, साधी साफसफाई बस. बहुतेक पॅनल 25 वर्षाची वॉरंटी देतात. फायदा पाचवा, घराची किंमत वाढते. सोलर असलेलं घर विकायला निघालात तर त्याची किंमत जास्त मिळते, कारण खरेदीदाराला माहीत आहे कमी वीज बिल म्हणजेच दरमहा बचत. फायदा पाचवा, वीज दर वाढले तरी तुम्हाला फरक नाही. वीज कंपन्या दर वाढवतात दरवर्षी, पण तुमचे पॅनल ते तुम्हाला मोफत वीज देत राहतात. सूर्य कधी दर वाढवत नाही, म्हणून याचे फायदे खूप आहेत. पण आता मी तुमच्याशी एकदम प्रामाणिक बोलतो, कारण तुम्ही चांगला निर्णय घ्यावा यासाठी मर्यादाही सांगणं गरजेचं आहे. लाईट गेली तर सोलरचं होतंय काय? सगळ्यात जास्त लोकांना शॉक करतं. वीज गेली की तुमची सोलर सिस्टम पण बंद होते आपोआप, कारण ग्रीड काम करणाऱ्या कामगाराची सुरक्षा. जर तुमची वीज ग्रीडमध्ये गेली आणि ते तारांवर काम करत असतील तर धोका होईल. उपाय, बॅटरी बॅकअप जोडा. खर्च वाढतो, पण लाईट गेली तर तुमचं घर चालू राहतं. सूर्य नसेल तर उत्पादन कमी. हे ऑबियस आहे, पण विचारात घ्यायला हवं. तुम्ही खूप ढगाळ भागात राहत असाल तर सिस्टम नीट साईज करणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला पैसे लागतात. एक घराच्या सिस्टमसाठी साधारण 70,000 ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. आकारानुसार पण सरकार सबसिडी देते, बँक लोन मिळतं आणि 5 ते 7 वर्षात पैसे वसूल होतात. त्यानंतर शुद्ध बचत होते व खूप फायदा असतो. प्रत्येक छत योग्य नसतं. दक्षिण दिशेकडे तोंड असणारं छत सर्वोत्तम. झाडाची सावली असेल किंवा छत जुनं असेल तर आधी असेसमेंट करा. नेट मीटरिंग सगळीकडे सारखं नसतं. महाराष्ट्र चांगला आहे, पण तुम्हाला वीज कंपनीचं नक्की काय धोरण आहे हे आधी तपासून पहा. आता तुम्हाला एक सांगतो, यासाठी कोणी विचार करावा. घरमालक आहात, घर स्वतःचं आहे, छत उन्हात असतं आणि वीज बिल जास्त येतं, मग हे तुमच्यासाठी आहे. 5-7 वर्षात इन्व्हेस्टमेंट वसूल, पुढे 20-25 वर्ष फायदा असतो. व्यवसाय चालवता, दुकान, कारखाना, हॉटेल. दिवसा वीज जास्त लागते ना, आणि दिवसात सूर्य जास्त असतो, म्हणजेच जेव्हा जास्त गरज असते तेव्हा जास्त वीज तयार होते. परफेक्ट मॅच असतं. भाड्याने राहता, थेट शक्य नाही, पण तुमच्या भागात कम्युनिटी सोलर असेल तर त्याचा वाटा घेता येतो. हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत असाल तर सोसायटीही मिळून सोलर लावू शकतं. घर स्वतःचं आहे, छतावर सूर्यप्रकाश चांगला येतो, वीज बिल दरमहा 2,000च्या वर येतं, किमान 5-7 वर्ष त्याच ठिकाणी राहतात. सरकारी सबसिडी किंवा नेट मीटरिंग उपलब्ध आहे. जर वरच्या 3-4 गोष्टी तुमच्याबद्दल असतील तर एकदा एक्सपर्टला भेटा. नुसती चौकशी करणं मोफत असतं. तर मित्रांनो, आज आपण बघितलं सूर्यप्रकाश कसा वीज बदलतो, ती वीज कशी तुमचं घर चालवते, जादा वीज ग्रीडला जाते आणि त्याचे पैसे कसे मिळतात. हे काही रॉकेट सायन्स नाही, हे टेक्नॉलॉजी आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले आहे आणि जे लोक आज लावत आहेत ते पुढे वर्षानुवर्ष फायदा घेत राहणार. तुमचा एक प्रश्न असेल, कुठून सुरुवात करायची, तर खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही युजफुल लिंक्स टाकतो आणि कमेंटमध्ये प्रश्न लिहा, मी नक्की उत्तर देईन. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचेल. आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत सोलर बॅटरी कशी निवडावी आणि घरासाठी सोलर लावताना कोणत्या 5 चुका टाळाव्यात. तोपर्यंत शिकत राहा.